विविध भारती पुणे. ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं झाला. विकसित भारत हेच सरकारचं एकमेव उद्दिष्ट असून सरकार गरिबांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. 25 कोटी लोकांना गरिबीतून वर काढण्यात आलं आहे. शेतकरी आणि तरुण वर्गाला सरकारचं प्राधान्य आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठीही सरकार विविध योजना राबवत आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितलं. सरकारच्या विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला. दरम्यान प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या भव्य महाकुंभमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. मानवतेच्या योगदानाशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापना दिनाच्या समारंभात केलं. महिला सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. मात्र कामाच्या ठिकाणी, राजकारणात किंवा इतर ठिकाणी होणारा भेदभाव हे महिलांसाठी मोठं आव्हान असून ते त्रासदायक आहे. राष्ट्रीय महिला आयोगानं यावर विचारमंथन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित 3ऱ्या विश्व मराठी संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मोठ्या संख्येनं साहित्यप्रेमींनी या संमेलनाला हजेरी लावली आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात शोभायात्रा, चर्चा, परिसंवाद, मुलाखती, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलांचं सादरीकरण अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. क्रांतीज्योती, सावित्रीबाई फुले मुख्य मंच आणि प्र. के. अत्रे सभागृहात हे कार्यक्रम होणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणारे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले आहेत. पूंछ जिल्ह्यातील गुलपूर सेक्टरमधील खारी करमारा भागात दहशतवाद्यांच्या गटानं केलेला घुसखोरीचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी उधळून लावला. या परिसरात शोधमोहीम सुरू असून अनेक शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.